मित्रांनो, मुंबई हायकोर्ट मार्फत फक्त 7वी पास वरती शिपाई पदासाठी सरकारी परमनंट नोकरीची सुवर्ण संधी आहे, भरती निघालेली आहे. आणि या भरतीबद्दल सर्वांना माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी याच्यात आता मुदतवाढ झालेली आहे. 16 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्याकडे शेवटचे 4 ते 5 दिवस शिल्लक आहेत. लवकर फॉर्म भरा. परंतु त्यापूर्वी या भरतीबद्दलची सविस्तर माहिती पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला चालेल की नाही चालणार, याची परीक्षा कशी असणार आहे, कोणत्या याच्यात किती गुण असणार आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून जा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवरती पाहू शकता या भरतीच्या या पदासाठीचं नोटिफिकेशन मी ओपन केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या भरतीमध्ये फक्त शिपाई पद नाहीये, तर एकूण 5 पद आहेत शिपाई पदाला पकडून. तर शिपाई पदाची ही जाहिरातीची PDF आहे, ज्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. या पदाचं नाव आहे शिपाई हमाल आणि फराश. त्याचबरोबर याच्या एकूण ज्या जागा आहेत 887 आहेत. आणि ज्यासाठी जर तुमची निवड झाली तर पगार भेटणार आहे 16,700 पासून 52,400 पर्यंत. आणि जो इतर भत्ता वगैरे असतो तर तो तुम्हाला भेटणारच आहे. महत्वाचं म्हणजे येथे पात्रता, तर उमेदवार हा कमीत कमी 7वी पास असणं गरजेचं आहे. 7वी नंतर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, पुढे ग्रॅज्युएशन झालं असेल तरी चालेल, परंतु 7वीचं मार्कशीट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि त्या मार्कशीट मध्ये जे विषय असतात, मराठी असेल, हिंदी असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, त्यामध्ये ग्रेड नकोय, त्यामध्ये टक्केवारी दिलेली पाहिजे. आणि जर का तुमचं ग्रेडचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला शाळेतून ते तुम्हाला टक्केवारीचं सर्टिफिकेट घेऊन मगच हा फॉर्म भरायचा आहे. आणि 7वीच्या पुढे तुमचं शिक्षण झालं असेल तर काही टेन्शन नाही, तुम्ही डायरेक्ट 10वीची टक्केवारी टाकू शकता. जे फक्त 7वी वरती फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी ही अट होती. आता वयाची अट आहे खुला प्रवर्ग, ज्यामध्ये ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी येते. तर कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष. आणि SC ST OBC EWS साठी येते 18 ते 43 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे. पात्र उमेदवारांकरिता काही अटी आहेत ज्या प्रत्येक भरतीसाठी कॉमन असतात. जसं की ही भरती मुंबई हायकोर्टाची आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचं आहे. तुमच्यावर कोणतेही केस प्रकरण नकोय. आणि या ठिकाणी इतर माहिती दिलेली आहे जी तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन जी फी आहे तर ती येथे पाहू शकता 1000 रुपये आहे, खूप जास्त आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे, तर ती तुम्ही स्वतः पाहू शकता. जी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे निवड प्रक्रिया. आता सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शन मध्ये एकूण 3 टप्पे तुम्हाला पार करावे लागतील, ज्यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा. लेखी परीक्षा मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 15 गुण असणं गरजेचं आहे. आणि एकूण गुण किती असतील, 30 मार्काची परीक्षा असेल, ज्यामधून जर का तुम्हाला 15 मार्क मिळाले तर तुम्ही पास होणार आहात. त्यानंतर प्रश्नांचे जे स्वरूप आहे लेखी चाचणीसाठी हे MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता इथे चेक केली जाईल, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता, त्यासाठी 10 गुण दिले जाणार आहेत. आणि तुमचा इंटरव्ह्यू होईल, मुलाखत होईल फक्त 10 मार्कांची. अशी एकूण तुमची 50 मार्कांची परीक्षा होईल. आणि हे जर का तुम्ही पास झाले त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही सिलेक्ट झाले, म्हणजे बरोबर झालं, तर तुम्हाला इथे नोकरी पक्की भेटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणतं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे लेखी परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ते पण या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ही जाहिरातीची PDF मी तुम्हाला डायरेक्ट आपलं तिरमली जॉब टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलमध्ये देऊन देणार आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी तुम्हाला देऊन देणार आहे. तर अशा प्रकारची होती या भरतीबद्दलची सविस्तर माहिती. तसेच तुम्हाला मी आधी सांगितलं, या भरतीमध्ये फक्त शिपाई पद नाही तर इतरही पद आहेत. जसं की या भरतीमध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, त्यानंतर लिपिक, ड्रायव्हर आणि शिपाई, अशी एकूण 5 पद आहेत. ज्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे. त्यासाठी शॉर्ट हँड, इंग्रजी टायपिंग, त्यानंतर MSc झालेलं असावं. लघुलेखकसाठी पण तीच अट आहे. त्यानंतर लिपिक पदासाठी फक्त पदवीधर असाल तरी चालणार आहे. आणि इंग्रजी टायपिंग झाली असेल तरी चालेल, किंवा ITI झालं असेल आणि इंग्रजी टायपिंग झाली असेल, किंवा MSc झाली असेल तरी अर्ज करू शकता.
आणि जे ड्रायव्हर पद आहे त्यासाठी तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे किंवा हलके मोटर वाहन चालक परवाना असेल, LMV लायसन असेल तरी चालणार आहे, परंतु 3 वर्षाचा अनुभवाची आवश्यकता आहे. आणि त्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला आपलं tirmalijob.com या वेबसाईटवरती भेटून जाईल. खूप चर्चा होती 7वी पास वरती भरतीबद्दलची, त्यामुळे तुम्हाला या पदाबद्दलची माहिती देऊन दिली. तुम्ही आपल्या tirmalijob.com ला भेट द्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे किंवा डायरेक्ट गुगल मध्ये तुम्ही सर्च करू शकता tirmalijob आणि वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन भरतीबद्दलचे अपडेट मिळत राहतात आणि या पदांबद्दलची माहिती तुम्ही पाहू शकता आणि तिथूनच डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि असेच भरती जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.